बायन जर सांगितलं तुमची वस्तू खराब निघाली तर पण आपल्याला वाटतं तो खोटं बोलतोय. याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण काय घेतली, आपल्याला त्याच्यामध्ये प्रूव्ह करता आलं पाहिजे याच्याकरता इसीजीसीला की हा खोटं बोलतोय. आपण बायरला जे रिक्वायरमेंट बायरने सांगितले की मला कांदा 55 ते 65 टेबलचं पाहिजे होतं, जेव्हा तुम्ही कांदा परचेस करता त्या काळामध्ये जेव्हा तुमचं त्या शेडमध्ये आलेला आहे कांदा, लेबर बसून ती पॅकिंगला सुरुवात होईल. माल उतरल्या पहिला त्याला फोटो पाठवला की हा माल चालणार आहे का तुला. प्रश्न असा विचारला की त्याला हो उत्तर द्यावं लागेल, नाही तर नाही उत्तर द्यावं लागेल. तो म्हटलं येस चालणार आहे. पहिला प्रूफ मी रेडी केला. दुसरा पॅकिंग चालू केला, किलो वजन करून दाखवलं, बाहेरला फोटो पाठवला. बरोबर आहे का, सेम असंच पाहिजे. साईजर वर्नियर कॅलिपर घेऊन आलो, मोजून दाखवलं 55+ भरतोय का, ओके बरोबर आहे. रॅन्डमली कुठला उचलला, असं उचलला, त्याला दाखवलं, व्हिडिओ शूट करतोय आणि मेल थ्रू त्याला मी पाठवतोय. त्याचे सगळे प्रूफ जमा केले. कंटेनर लोड आणि बंद होईपर्यंत मी सगळे स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी त्याप्रमाणे मी चालू केलं. आता तर पोहोचल्यानंतर तो म्हणतोय की नाही खराब निघाला. मग दुसरं शेवटचं एकच कारण होतं की टेम्परेचर मुळे खराब झाला असेल. ते कांदा परफेक्ट होतं जाताना, ते पण तर माझ्याकडे प्रूफ आहे. म्हणजे मला इसी इन्शुरन्स वाल्यांना ते दाखवता येतं बघायचं. आता हा खोटं बोलतोय, हे पण प्रूफ आहे माझ्याकडे आणि टेम्परेचर पण बरोबर होतं, हे पण माल पण बरोबर होता, हे सगळं तेव्हा. आणि आता गेल्यानंतर बोलतोय माल छोटा झाला, माल मोठा झाला, मिक्सिंग झाला, हे सगळं त्याचं पोर्टेबल नाही. यांनी फ्रॉड केलं माझ्यासोबत. मला क्लेम सेट किती दिवसात क्लेम येईल? मॅक्सिमम बेड 6 महिन्याचा आहे. 6 महिने. 6 महिने तुमचं 100% येणार आहे. आम्ही स्वतः आपल्याच स्टुडंटसाठी क्लेम सेटल केला होता, 2 महिन्यात आला.